नमस्कार. आज आपण देशी भेंडीपासून देशी भेंडीची आमटी बनवून घेणार आहोत, ज्याला गावच्या भाषेमध्ये देशी भेंडीचं खळबट असं म्हटलं जातं. चवीला अतिशय चवदार अशी ही भेंडीची भाजी म्हणजेच रस्सा भाजी लागते. ही भाजी तुम्ही भाकरी, भात यासोबत खाऊ शकता. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी देशी भेंडी घेतलेली आहे आणि या भेंडीचे आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहेत. जर काही कोवळ्या भेंड्या असतील तर त्याला आपण चिरून घ्यायचं आणि ज्या कोवळ्या भेंड्या नसतील तर त्याचं अशा प्रकारे साल काढून घ्यायचं आणि त्याच्या आतले जे दाणे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. देशी भेंडी चिरत असताना थोडीशी काळजी घ्यायची, कारण की या भेंडीला बारीक असे काटे असतात आणि हे काटे चिरत असताना आपल्या बोटाला फार टोचतात. तर त्यामुळे सावधानतेने ही भेंडी अशा पद्धतीने सोलून घ्यायची. आता ही सर्व सोलून झालेली आहे आणि आता हे आहे भेंडीचं कणीस. आता या कणसामधले आपल्याला सर्व दाणे सेपरेट करून घ्यायचे, काढून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी या भेंडीचे सर्व दाणे काढून घेते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही भेंडी देशी भेंडी जी आहे ती आपल्या शहरामध्ये शक्यतो कमीच पाहायला मिळते. त्यामुळे ही भेंडी जर खायची असेल ना तर गावीच खाण्याची मजा वेगळी आहे. आता ही जी भेंडी आहे ही गावावरून आणलेली आहे आणि त्याची भाजी कशी करायची ते आज आपण पाहून घेणार आहोत. जर अशा पद्धतीची भेंडी तुम्हाला मिळाली नाही तर आपली साधी भेंडी जी असते, ज्या भेंडीची आपण भाजी बनवतो, तर त्या भेंड्यांमध्ये देखील निब्बर अशा भेंड्या असतात. तर त्या भेंड्यांची देखील तुम्ही अशा पद्धतीने रस्सा भाजी बनवू शकता. आता कोवळ्या भेंड्या मी चिरून घेतलेल्या आहेत आणि बाकीचे भेंडीचे दाणे सेपरेट करून घेतलेले आहेत. आता ह्या ज्या भेंड्या आहेत म्हणजे भेंडी चिरलेली आणि हे जे दाणे आहेत ते आपल्याला ना भाजून घ्यायचे आहेत. थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे त्याला. तर चला याला आता मी थोडंसं भाजून घेते. अगदी 2 ते 3 मिनिटातच ही भेंडी भाजून तयार होते. आता ही भेंडी भाजायची का? कारण की या भेंडीला चिकटपणा फार असतो आणि दुसरी गोष्ट, भाजल्यामुळे या भेंडीची जी रस्सा भाजी होते ना, खायला अतिशय खमंग आणि चवदार तयार होते. आता या भेंडीला काढून घेतलंय आणि याच भांड्यामध्ये जवळपास 2 ते 2.5 चमचे मी तेल घालून घेणार आहे आणि तेल छान गरम झालं की यामध्ये भरपूर असा लसूण घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालून घेतलाय. व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचे. आता यामध्ये मी थोडंसं वरतून जिरं घातलेलं आहे. जिरं तुम्ही सुरुवातीला देखील घालू शकता, पण या भेंडीमध्ये मला कच्चं जिरं ज्यावेळेस आपण वरतून घालतो ते खूप चवदार असं लागतं आणि खूप छान अशी चव येते. आता जिरं घालून घेतल्यानंतर घरगुती मसाला घालून घ्यायचा आहे. तर इथे मी कोल्हापुरी तिखट घातलेले 1.5 चमचा आणि यामध्ये आता चिरून घेतलेली आणि भाजून घेतलेले जे भेंडीचे दाणे होते ना, तर ते दाणे मी थोडेसे मिक्सरमध्ये भरड असे दळून घेतलेले आहेत, वाटून घेतलेले आहेत. जर मिक्सरमध्ये आपल्याला भरडून घ्यायचे नसतील तर मग तुम्ही खलबत्त्यामध्ये थोडेसे हे दाणे ठेचून देखील घेऊ शकता. पण हे दाणे आपल्याला ठेचून किंवा भरड असं वाटूनच घ्यायचे आहे, तरच या भेंडीची रस्सा भाजी अतिशय अशी चवदार बनून तयार होते. 2 ते 3 मिनिटासाठी छान असं परतून झाल्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं होतं आणि हेच पाणी मी या भेंडीमध्ये घालून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी थोडंसं 1.5 चमचा बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलंय. मिक्स करून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता ही जी भेंडीची रस्सा भाजी आहे जास्त पातळही करायची नाही आणि जास्त घट्टसर देखील करायची नाही. साधारणपणे सरसरीत अशी ही भेंडीची रस्सा भाजी करायची, म्हणजे खायला अतिशय चवदार लागते. आता ही भेंडीची भाजी मी लाल तिखटामध्ये केलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मस्तपैकी झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा घालून देखील ही भाजी बनवू शकता, रस्सा भाजी. तर आता या भेंडीच्या भाजीला मंद आचेवरती मी छान असं उकळवून घेतलंय आणि आता उकळत असतानाच यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. गरमागरम भेंडीची रस्सा भाजी बनवून तयार आहे. ही भेंडीची रस्सा भाजी तुम्ही गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकता आणि भातासोबत देखील. तर आजच्या या भेंडीच्या रस्सा भाजीचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.